नमस्कार. आज आपण इतिहासातील एक जबरदस्त गोष्ट पाहणार आहोत. विचार करा, एक कंपनी जी फक्त व्यापार करायला आली होती, ती बघता बघता एका पूर्ण उपखंडावर राज्य कशी करू लागली. चला, हीच रोमांचक कहाणी आज आपण उलगडून पाहूया. आता बघा, हे एकच चित्र ना आपल्याला संपूर्ण कथा सांगून जातं. आधी काय होतं तर छोटी छोटी स्वतंत्र राज्य होती, स्थानिक लोकांचं राज्य होतं. आणि नंतर काय झालं तर या सगळ्यांच्या जागी एकच केंद्रीकृत ब्रिटिश सत्ता आली. केवढा मोठा बदल आहे हा. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हे घडलं कसं. एक ट्रेडिंग कंपनी अख्ख्या देशावर राज्य कशी करू शकली. ही गोष्ट आहे मोठ्या महत्वाकांक्षेची, प्रचंड गोंधळाची आणि एका अतिशय हुशारीने केलेल्या नियोजनाची. चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. ठीक आहे, तर आपला आजचा प्रवास कसा असेल. आधी आपण बघू की कंपनीचं राज्य कसं होतं, मग त्यांच्यावर पहिला लगाम कसा लागला, त्यानंतर सत्तेची एक मोठी विभागणी झाली. मग आपण केंद्रीकरणाकडे जाऊ आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी एक झटपट रिव्हिजन करू. तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. ब्रिटिश पार्लमेंटने मध्ये पडायच्या आधी नक्की परिस्थिती होती तरी काय हे आधी समजून घेऊया. बघा, गोष्ट सुरू होत आहे 1600 सालापासून. ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापारासाठी आली होती. जवळजवळ 150 वर्ष सगळं तसंच चाललं होतं. पण मग 1757 प्लासीची आणि 1764 बक्सारची लढाई जिंकल्यावर सगळं चित्रच पालटून गेलं. यामुळे बंगालमध्ये खूप विचित्र आणि अस्थिर परिस्थिती निर्माण झाली, जिला म्हणतात दुहेरी शासन पद्धती किंवा डायार्की. आता हे नाव परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. ही दुहेरी शासन पद्धत म्हणजे काय तर बघा, कंपनीकडे होती सगळी पॉवर, पैसा गोळा करायचा अधिकार, मिलिटरी, सगळं काही. आणि बिचाऱ्या नवाबाकडे फक्त जबाबदारी, प्रशासन चालवा, कायदा सुव्यवस्था बघा. पण त्यासाठी ना सत्ता ना पैसा. मग काय होणार, फक्त गोंधळ आणि भ्रष्टाचार. हा गोंधळ इतका वाढला की लंडनमध्ये बसलेल्या ब्रिटिश सरकारला वाटलं, अरे बापरे, आता काहीतरी करावंच लागेल. आणि मग त्यांनी कंपनीच्या नाकात पहिली वेसण घातली. हा जो 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आहे ना, तो म्हणजे समजा एका मोठ्या कंपनीच्या हेड ऑफिसने त्यांच्या बेफाम झालेल्या ब्रांचला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न होता. त्यांनी बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल बनवलं. पहिले होते वॉरेन हेस्टिंग्स. कलकत्त्यात एक सुप्रीम कोर्ट पण सुरू केलं. म्हणजे थोडक्यात आता आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवणार आहोत असं ब्रिटिश सरकारने कंपनीला सांगितलं. पण प्रॉब्लेम काय झाला माहितीये, हा पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे तो परफेक्ट नव्हता. नवीन गव्हर्नर जनरल आणि नवीन सुप्रीम कोर्ट ह्या दोघांमध्येच भांडणं सुरू झाली की मोठा कोण. म्हणजे एक प्रॉब्लेम सोडवायला गेले आणि दुसरा तयार झाला. हा गोंधळ दूर करण्यासाठी मग आला पुढचा कायदा, पिट्स इंडिया ॲक्ट 1784. आणि हाने एक मोठी विभागणी केली. या कायद्याने एक नवीन सिस्टीम आणली, दुहेरी नियंत्रण प्रणाली. आता कन्फ्यूज होऊ नका, आधी होती दुहेरी शासन पद्धती, ही आहे दुहेरी नियंत्रण प्रणाली. यात काय केलं, कंपनीचे व्यापारी काम आणि राजकीय काम दोन्ही वेगळं केलं. म्हणजे बघा, कंपनीचे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होते त्यांना सांगितलं तुम्ही फक्त व्यापार बघा, आणि राजकीय लष्करी गोष्टींसाठी ब्रिटिश सरकारने एक नवीन बॉडी बनवली, बोर्ड ऑफ कंट्रोल. म्हणजे आता लगाम अजून घट्ट झाला होता. चला आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. MPSC क्विक क्विज. सांगा बघू, बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करून दुहेरी नियंत्रण प्रणाली कोणत्या कायद्याने आणले. बघूया किती जणांचं लक्ष आहे. पटकन तुमचं उत्तर खाली कमेंट्समध्ये लिहा. ओके, तर आता आपण येतोय चार्टर ॲक्ट्सच्या काळात. इथून पुढे कंपनीवरचा कंट्रोल अजून वाढत जाणार आहे आणि सगळी सत्ता एकाच ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. हे चार्टर ॲक्ट्स दर 20 वर्षांनी यायचे. बघा, 1793 कंपनीला व्यापार करायला अजून 20 वर्ष मिळाली. पण 1813 त्यांची मक्तेदारी जवळपास संपवली. 1833 तर कमालच झाली. भारतासाठी एकच गव्हर्नर जनरल बनवला गेला आणि सत्ता पूर्णपणे सेंट्रल झाली. आणि 1853 ना नागरी सेवांसाठी स्पर्धा परीक्षा सुरू झाली. म्हणजे हळूहळू कंपनीला फक्त एक प्रशासकीय बॉडी बनवलं जात होतं. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा कायदा कुठला असेल तर तो आहे 1833चा चार्टर ॲक्ट. हा तो टर्निंग पॉइंट होता जिथे विखुरलेल्या प्रदेशांना एकत्र करून पहिल्यांदा एक सेंट्रलाइज्ड भारत सरकार बनवलं गेलं. तर हा प्रवास बघा किती इंटरेस्टिंग आहे. 1773च्या आधी होते फक्त गव्हर्नर. 1773 बंगालचा गव्हर्नर बनला बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि 1833 तोच बनला भारताचा गव्हर्नर जनरल. म्हणजे पॉवर कशी एकाच जागी येत गेली हे यातून स्पष्ट दिसतं. आणि हो, MPSCमध्ये यावर प्रश्न हमखास येतो. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याची एक झटपट उजळणी करूया. परीक्षेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हा तक्ता बघा, याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा.
रेग्युलेटिंग ॲक्ट, पिट्स इंडिया ॲक्ट, 1813, 1833, 1853चे चार्टर ॲक्ट, प्रत्येक कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य इथे एका ओळीत दिले. रिव्हिजनसाठी एकदम परफेक्ट. आणि या 5 तारखा 1765, 1773, 1784, 1833 आणि 1853 या तारखा आणि त्या दिवशी नक्की काय झालं हे पाठच करून टाका. यावर आधारित प्रश्न नेहमी विचारले जातात. आणि आता हे काही प्रश्न जे तुमची तयारी तपासतील. दुहेरी शासन आणि दुहेरी नियंत्रणातला फरक काय? रेग्युलेटिंग ॲक्ट का फेल झाला? 1833च्या कायद्याने केंद्रीकरण कसं केलं? बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करा. तर एका छोट्या व्यापारी वखारीपासून ते एका विशाल साम्राज्यापर्यंत हा प्रवास आपण पाहिला. 80 वर्षांमध्ये एका कंपनीने स्वतःला सरकारमध्ये बदललं. आणि ह्याच पायावर पुढच्या 100 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीची इमारत उभी राहिली. तर मगाशी विचारलेल्या क्विजचं उत्तर द्यायला विसरू नका. आणि पुढच्या वेळी आपण इतिहासाचा कोणता भाग असाच सोपा करून समजून घ्यायचा हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा प्रयत्न आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या भागात.